साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊत. तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे ते म्हणजे फायनली आज आमच्या घराला उंबरठा बसणार आहे. खूप दिवसांपासून रखडलेलं काम आहे हे आणि तेच आज पूर्ण झालं आहे. तर तेच शेअर करणार आहे मी तुमच्याशी आज. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर हे जे आणलं होतं ते मंदिराच्या दोन्ही साईडला जे जागा होती त्यामध्ये ॲक्रेलिकच्या पट्ट्या टाकायच्या होत्या, त्यासाठी हे आणलं होतं. खूप दिवसांपासून लावायचं राहिलेलं. जेव्हा आम्ही 3 वर्षापूर्वी हे घर घेतलं त्यावेळी मंदिर वगैरे सगळं आम्ही यांच्याकडूनच करून घेतलं होतं. जे काही घरातलं फर्निचर, किचन वगैरे, कबड वगैरे जे काय आहे, बेड, ते सगळे यांच्याकडूनच करून घेतलं होतं. आणि मंदिर पण तेव्हा त्यांनीच बनवलं होतं, पण हे राहून गेलं होतं. पण वेळ लागला याला, पण व्यवस्थित पद्धतशीर एकदम झालं. उंबरठ्याचं पण काम राहिलं होतं. जेव्हा आम्ही हे घर घेतलं तेव्हा वास्तुशांती घातली होती, तेव्हा गुरुजी आले होते. त्यांनी सांगितलं होतं की तुमची चौकट पूर्ण नाही झाली, त्रिकूटच बनले, ते अशुभ असतं वगैरे वगैरे असं काहीतरी सांगितलं होतं. पण तेव्हा एवढं काही लक्ष दिलं नाही. बरं ठीक आहे बोललो, बसवूया आपण. पण राहिलं आणि त्याच्यानंतर ते 3 वर्ष रखडलं एकदम काम. पण फायनली आता ते पूर्ण झालं आहे आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तर ह्या ज्या पट्ट्या होत्या तर त्या खूप म्हणजे नाजूक असतात. त्यांना लावताना पण एकदम हँडल करताना पण एकदम व्यवस्थित हँडल करावं लागतं. तर हे जे लावत होते ते एकदम प्रॉपर, म्हणजे असं वाटत होतं की आता हा लगेच होऊन जाईल काम हे. पण नाही, खूप वेळ लागला याला. म्हणजे थोडंसं जरी 1 इंच जरी इकडे तिकडे झालं तर ते पट्टी व्यवस्थित बसणार नाही, किंवा त्यानंतर त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा हलू शकते, काय होऊ शकतं. पण खूप मेहनतीचं काम आहे हे. हे असं दिसत होतं मंदिर. खूप छान दिसत होतं ॲक्रेलिक पट्टी लावल्यानंतर. त्याच्यावरचा अजून कागदचं कवर होता, तो काढायचा होता. मंदिराला पायऱ्या देखील आणल्या होत्या, पण तो बरोबर मेजरमेंट झालं नव्हतं आणि त्या बसत पण नव्हत्या व्यवस्थित, म्हणून परत दिल्या आणि दुसरा नंतर मागवून घेतल्या. हे उंबरठ्यासाठी आणलं होतं. हे चांदीची पावलं, स्वस्तिक आणायचं होतं, बाकी होतं आणायचं. आणि हे पंचधातूची एक प्लेट होती, सोन्याची तार होती, चांदीची तार होती. हे जेवढं शक्य होईल आम्हाला तेवढं याच्यामध्ये टाकलं होतं. जेवढं आमच्या बजेटमध्ये होतं तेवढं. चांगलं असतं, शुभ मानलं जातं हे टाकलेलं. जे काय आपल्या उंबरठ्यातून निगेटिव्हिटी, पॉझिटिव्हिटी जे येते ती उंबऱ्यातून आत येत राहते, त्याच्यासाठी हे खूप छान असतं टाकलेलं. तर असा एक होल केला होता आणि त्याच्यामध्ये ते टाकून त्याला सेलोटेपने पॅक केलं होतं. आणि त्याच्यानंतर हा उंबरठा चिकटवणार होते. आम्ही तोडाफोडी काही उंबरठ्याला केली नाही. जो कडाप्याचा उंबरठा होता त्याला काही तोडाफोडी केली नाही, कारण पुन्हा ते मग लादी पाठीमागची जी लादी होती ती तुटणार होती. म्हणून ते बोलले की तुम्ही आता काही तोडू नका, फक्त चिकटवून घ्या. आणि चिकटवून घेतलेलं पण खूप छान व्यवस्थित बसला आहे. त्याचा काही इश्यू झालेला नाही आहे आणि खूप छान दिसते चौकट मेन म्हणजे. तर हे त्याला जे त्यांच्याकडे जे होतं चिपकवायचं ते चिपकवत होते. नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हा नरसिंह खूप क्रोधित झाले होते. काही केल्या त्यांच्या शरीराचा दाह कमी होत नव्हता. उंबराच्या फळामध्ये नखे रोवल्यानंतर त्यांचा क्रोध हळूहळू कमी होऊन नरसिंह स्वामी शांत झाले. उंबराच्या फळामधील शांतरसाच्या गुणधर्मामुळे उंबरठ्याची संकल्पना आली असावी.
घरातील प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश करताना उंबरठा ओलांडल्याने त्याचे मन शांत व्हावे, घरात शांतता प्रस्थापित व्हावी, सकारात्मकता ऊर्जा प्रस्थापित व्हावी, ही खरी यामागील संकल्पना आहे. बघू शकताय मंदिर किती छान दिसू लागले यामुळे. फक्त त्या 2 बाजूच्या पट्ट्या लावण्यामुळे. पायऱ्या ज्या होत्या त्या 2-3 दिवसाने आणून देणार होते.